सुपर एल निनो पुन्हा सक्रिय. या तारखेनंतर राज्यात पाऊस मोठी विश्रांती घेणार. शेतकऱ्यांची झोप उडवणारी एक महत्त्वाची बातमी समोर आली. एल निनो पुन्हा एकदा डोकं वर काढतोय, ज्यामुळे या 20 जिल्ह्यात आता दुष्काळ पडणार आहे. शेतकऱ्यांसाठी एक अतिशय धक्कादायक बातमी समोर आली. पहा, राज्यात सगळीकडे गेल्या 3 ते 4 दिवसापासून कमी अधिक प्रमाणात पाऊस सुरू होता. काही ठिकाणी पावसाची तीव्रता इतकी वाढली की शाळा कॉलेजला सुट्ट्या देण्यात आल्या. दरडी कोसळत होत्या, रस्ते जाम होत होते, पुलावरून पाणी वाहत होतं, रेल्वे आणि बसेस ठप्प झाल्या होत्या. पण तेवढ्यात अरबी समुद्रात एक विचित्र घडामोड घडली, ज्याने सगळं चित्रच बदलून टाकलं. जून महिन्यामध्ये अत्यंत कमी पाऊस पडला होता. त्यावेळी चर्चा होती एल निनोची. पण अचानक जुलै महिना सुरू झाला आणि दमदार पाऊस आला. तेव्हा लोक म्हणाले दुष्काळाची बातमी खोटी होती. शेतकऱ्यांनी देखील प्रचंड वेगानं पेरण्या करून टाकल्या. पण ती अफवा नव्हती, ते खरं ठरलं. कारण की आज त्याची प्रचिती आली आणि शेतकऱ्यांची झोप उडाली. कारण अरबी समुद्राच्या मधोमध एक विचित्र घटना घडली, ज्यामध्ये तोच एल निनोचा राक्षस आता दुप्पट मोठा होऊन सुपर एल निनोच्या रूपात सक्रिय झालाय, ज्याचा फटका महाराष्ट्रातील या 20 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना बसणार. कारण की या तारखेनंतर राज्यातला पाऊस पूर्णपणे बंद होतोय. ज्या शेतकऱ्यांनी पेरण्या अजून केल्या नाही किंवा ज्यांच्या पेरण्या करून झाल्यात, त्यांच्यासाठी ही तारीख आता अत्यंत महत्त्वाची आहे. खरं तर सुरुवातीला या बातमीवर कोणी भरोसा ठेवत नव्हतं, कारण की पाऊस सुरू आहे आणि तेवढ्यातच पाऊस बंद होणार अशी बातमी आल्यावर सगळ्यांना वाटलं हे फेक आहे. पण लक्षात घ्या, सरकारने या गोष्टीची भीषण तीव्रता लक्षात घेऊन राज्यातल्या सर्व लोकांना आणि विशेषतः शेतकऱ्यांना इशारा दिलाय की पाऊस पडत असेल तर पाणी जपून ठेवा. शेतकरी, तुमच्याकडे जर जनावरे असतील तर जनावरांसाठी चारा तयार करा. कारण की अरबी समुद्राचा एक सॅटेलाइटने काढलेला फोटो आज पहाटे समोर आलाय, ज्याच्यामध्ये त्या समुद्राच्या मधोमध एक विचित्र आणि भयानक प्रणाली सक्रिय झाली. सुरुवातीला वाटलं की या प्रणालीमुळे पाऊस वाढेल, पण घडलं उलटच. खरं तर याचं जर उदाहरण द्यायचं झालं तर काल रात्री तुम्ही पाहिलं असेल, 2 दिवसापूर्वी नाशिकमध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस होणार असं सांगितलं होतं. किनारपट्टीलगतही रेड अलर्ट दिला गेला होता, पण कुठेच फारसा पाऊस पडला नाही. आणि आज सकाळी तर पाऊस जिथे पडत होता तिथे देखील बंद झालाय. स्वतः मुख्यमंत्र्यांनी ढगफुटीचा अलर्ट दिला होता, पण ते सगळं खोटं ठरलं. कारण की ढगफुटी गेली, आता एल निनो सक्रिय झालाय. एल निनोनं तो पाऊस पुढे ढकललाय. एल निनोनं पाऊस आता पुढे सरकवायला सुरुवात केली. सरकारने ताबडतोब ही परिस्थिती, बदललेली परिस्थिती लक्षात घेण्यासाठी सॅटेलाइटचे फोटो मागवले आणि त्याच्यात स्पष्ट झालं की जून महिन्यामध्ये ज्या राक्षसाची चर्चा होती तो सुपर एल निनो आता पुन्हा सक्रिय झालाय. ज्यामुळे तारीख जाहीर करण्यात आली. त्या तारखेपासून संपूर्ण महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांसाठी मोठा धोका सांगितलाय. कारण की आता त्या तारखेपासून पाऊस गायब होतोय. त्यातल्या त्यात 20 असे जिल्हे आहेत की जिथे 100% फिक्स दुष्काळ पडणार असून जिथे प्यायलाही पाणी उरणार नाही आणि ज्याचा फटका 5 कोटींपेक्षा अधिक लोकांना बसणार. मग कोणते आहेत ते 20 जिल्हे की जिथे हा भयानक हवामानाचा फटका बसणार? महाराष्ट्रातल्या कोणत्या भागामध्ये पिण्यासाठी ग्लासभर पाणी देखील उपलब्ध होणार नाही? आणि कोणती आहे ती तारीख ज्या दिवसापासून महाराष्ट्रात पाऊस बंद होतोय? चला जाणून घेऊया संपूर्ण सविस्तर रिपोर्ट. जुलै महिन्याच्या सुरुवातीला महाराष्ट्रामध्ये दमदार पाऊस सुरू झालाय. कोकण किनारपट्टी, ठाणे, पालघर, मुंबई, पुणे, सांगली, सातारा याच्यामध्ये अक्षरशः हाहाकार उडालाय. पण तेवढ्यात अमेरिकेची हवामान संस्था नोवाने एक सॅटेलाइट फोटो जारी करून तो थेट देशाच्या पंतप्रधानाला पाठवलाय. आणि त्यांच्या माहितीनुसार 1950 नंतर म्हणजे 75 वर्षात पहिल्यांदाच एक बिकट परिस्थिती निर्माण होणार. कारण की अरबी समुद्राच्या पोटात झालेल्या बदलामुळे आता कोरडे वारे वाहू लागणार आहेत. भर पावसात महाराष्ट्राची झोप उडवणारी एक बातमी समोर आली. खरं तर जून महिन्यामध्ये 22, 23 आणि 24 तारखेपासून पाऊस सुरू झाला होता. त्याच्या आधी एल निनोचा धोका वर्तवला जात होता. लोक पाऊस सुरू झाल्यावर म्हणाले खोटं आहे. बातम्यावाल्यांनी न्यूजसाठी किंवा TRP साठी बातम्या पसरवलं असं सांगितलं गेलं. पण लक्षात घ्या, एल निनो कुठेच गेला नव्हता, तो तिथेच होता. पण त्याला विरोध करण्यासाठी IOD म्हणजे इंडियन ओशन डायपोल नावाची प्रणाली हिंदी महासागरात तयार झाली होती आणि त्याच्या जोरावर हवामानाचा बदल झाला आणि त्यामुळे पाऊस पडला. पण आता IOD पुन्हा निगेटिव्ह झालाय आणि ज्यामुळे सुपर एल निनोचा राक्षस आता तीव्रतेने फैलावू लागलाय. ज्यामुळे महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना मोठा धोका आहे. एक तारीख जाहीर करण्यात आली. त्या तारखेनंतर महाराष्ट्रातील या 20 जिल्ह्यात पावसाचा थेंब पडणार नाही. दुष्काळ तर फिक्स आहे, पण खरं संकट
आता अतिशय तीव्र होतोय, पण याची भीषणता ओळखून जागतिक आरोग्य संघटनेने देखील एक अलर्ट जारी केलाय. देशाचे पंतप्रधान यांनी देखील तातडीने नीती आयोगाच्या बैठकीत सर्व राज्याच्या मुख्यमंत्र्यांना युद्ध पातळीवर तयार राहण्याचे आदेश दिले. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री संपूर्ण मंत्रिमंडळाने देखील रात्री तातडीची बैठक घेऊन जिल्हाधिकाऱ्यांना व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सतर्कतेचे आदेश दिले आहे. विचार करा, पाऊस जो सुरू आहे, काही ठिकाणी ढगफुटी आहे, काही ठिकाणी नद्यांना पूर आलाय, तर काही ठिकाणी शेतकऱ्यांची शेतं वाहून गेलेत, शेतांमध्ये खड्डे पडलेत. मग ही परिस्थिती असताना अचानक असं कसं होऊ शकतं हा प्रश्न पडला आहे. पण आता समजून घेऊया आपण डेटाच्या माध्यमातून किंवा टक्केवारीच्या माध्यमातून, तुम्हाला त्यामुळे स्पष्टपणे समजेल. आता विचार करा, अचानक पाऊस जर गायब झाला तर शेतकऱ्यांचं काय होणार? महाराष्ट्रातल्या कोणत्या 20 जिल्ह्यांची यादी जाहीर केली जिथे विहिरी धरणे कोरडी पडणार? सगळ्यात महत्त्वाच्या भागात आता आपण जाणून घेतोय. पहा, एक जो अंदाज आलाय तो आता केवळ अंदाज नाहीये, तर शेतकऱ्यांसमोरचं अत्यंत कडू सत्य आहे. पहा, जूनमध्ये 92% पाऊस सांगितला होता, पण झाला फक्त 40% पाऊस, म्हणजे साधारणपणे जवळपास 52% पाऊस कमी पडलाय. हा मुद्दा इथे व्यवस्थित लक्षात घ्या. आता तुम्ही म्हणाल जुलैमध्ये तर पाऊस झाला, पण जुलैमध्ये पाहिलं 1 जुलै 2 3 जुलै 5 जुलै 6 जुलैपर्यंत पाऊस आला, पण त्यानंतर पावसाला साधारणपणे ब्रेक बसलाय. पण जुलै जसा जसा आता पुढे सरकतोय तसा तसा सर्वदूर पाऊस काही ठिकाणी झाला अशा बातम्या येत होत्या, पण खरं तर तो पाऊस होता तो अतिशय कमी भागात झाला होता. लोकांच्या अशा पल्लवी झाल्या, लोकांना वाटलं आता जुलै महिन्यात सगळा जो तूट आहे ती भरून निघेल. पण पहा, तेवढ्यात सुपर एल निनोचा राक्षस पुन्हा एकदा जागा झालाय आणि जो आता संपूर्ण महाराष्ट्राला दणका देतोय. त्यामुळे शेतकऱ्यांसाठी सरकारने स्पष्टपणे सांगितलंय की ज्याच्याकडे भरपूर शेती आहे त्याची शेतीतली पिकं घेण्यापेक्षा जनावरांना चारा आणि पडलेल्या पाण्याची साठवणूक करा, असं स्पष्ट सांगितलंय. त्यामुळे सगळ्या शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची सूचना देण्यात आली. आता हवामान तज्ज्ञांनी सांगितलेल्या माहितीनुसार जवळपास आता त्या जिल्ह्यांची यादी आता समोर आलेली आहे, ज्यामध्ये पहिला जिल्हा आहे पहा बीड जिल्हा. बीड जिल्ह्यामध्ये मोठा धोका आहे. त्यानंतर उस्मानाबाद म्हणजे जो आत्ताचा धाराशिव आहे तर तिथे मोठा धोका निर्माण झाला आहे. त्यानंतर जालना आहे, जालना जिल्ह्यामध्ये कमी पावसाचा धोका वर्तवण्यात येतोय. त्यानंतर सांगलीचा बराचसा भाग आहे. त्यानंतर सोलापूर जिल्ह्याचा प्रचंड मोठा भाग असून अहिल्यानगरचा मोठा भाग याच्यामध्ये भरडला जाणार. त्यानंतर धुळे आणि जळगावचा ग्रामीण भाग आहे, तर इथे बऱ्यापैकी पावसाचं प्रमाण कमी होऊ शकतं. आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ही आहे की सगळे जिल्हे जे आहेत त्याच्यामध्ये पाऊस कमी होणार आहे. तर हा पावसाचा जो खंड आहे तर तो आतापासून चालू होतोय आणि साधारणपणे 20 जुलैपर्यंत जो आहे तर तो पावसाचा खंड निर्माण होणार आहे. ऐतिहासिक पाणी टंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे. आता ज्या शेतकऱ्यांनी अजूनही पेरणी केलेली नाही तर त्यांनी 75 ते 100 मिलीमीटरपर्यंत ओल जात नाही तोपर्यंत पेरणी करू नका, असं स्पष्ट आदेश दिलेला आहे. तर आता सध्या तुमच्या जिल्ह्यामध्ये पावसाची काय परिस्थिती आहे? आतापर्यंत तुमच्या जिल्ह्यात किती पाऊस पडला? नक्की कमेंटमध्ये कळवा. चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.